नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप जबरदस्त आहे। फायनली सारंगचे डोळे उघडणार आहेत। सारंगने आत्तापर्यंत जे कांड केलेलं आहे, परंतु त्या मूर्ख सारंगच्या लक्षातच एक गोष्ट येत नाहीये की त्याने जे काही केलेलं आहे त्याचा त्रास तर त्याला भोगावा लागणारच आहे। कारण त्याने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या इतक्या विचित्र असतात, त्याचा विचारही कोणी करू शकत नाही। परंतु या सगळ्याचं जे आता कारस्थान आहे ते समोर येणार आहे आणि सारंगच्या समोर येणार आहे की खरं कोण आहे, खोटं कोण आहे, त्याच्या पाठीशी कोण उभा राहतंय आणि त्याचबरोबर त्याला वाऱ्यावर कोण सोडतंय। या सर्व गोष्टी सारंगच्या समोर येणार आहेत। आणि त्यावेळेस जेव्हा पोलीस त्याला पकडून घेऊन जातात तेव्हा सारंग इकडे ओरडत असतो, मला वाचवा, मला वाचवा। आणि त्याचबरोबर तो सयाजीरावलाही कॉल करत असतो, पण त्याच्या मदतीला मात्र आता कोणीही येत नाही। आणि सारंगला आता कळणार आहे की त्याने आजपर्यंत ज्या चुका केलेल्या होत्या त्या चुकांची शिक्षा ही त्याला भोगावी लागणार आहे। तर इकडे जानकी आणि ऋषिकेश आता बेडरूममध्ये बसलेले असतात। तेव्हा जानकी म्हणत असते की कसं वाटतंय, तेव्हा ऋषिकेश सांगतो की खरंच खूप छान वाटतंय। इथे जेव्हा आम्ही यायचो आणि असाच ऑफिसमधून आल्यानंतर तू माझ्यापाशी दिवसभराचं सगळं सांगायची, त्या गोष्टी आठवत आहेत। तेव्हा जानकी म्हणत असते, बघितलं ना ऋषिकेश, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की काळजी करायची काहीच गरज नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील। थोड्याशा गोष्टी डिलीट करायच्या, थोड्याशा गोष्टी अप्लाय करायच्या, हे सगळं बोललं जात असतं। आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश डोळे झाकून शांत पडलेला असतो। तेव्हा त्याला आठवत असतं जेव्हा जानकीने नांगर चालवला होता तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो। त्याला खूप वाईट वाटत असतं, कारण जानकीवरती जी वेळ आलेली होती आणि त्याचबरोबर ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, बिल भरण्यासाठी पैसे नव्हते। तेव्हा ऋषिकेशने त्याच्या हातातील त्याच्या आईचं कडं त्याने गहाण टाकलं होतं, म्हणजे विकलं होतं आणि त्यानंतर ओवीचे उपचार सुरू झालेले होते। या सर्व गोष्टी ऋषिकेशने केलेल्या होत्या। त्याचबरोबर आठवत असतं आणि मग जानकीला वाईट वाटतं, जानकीला पण ह्या गोष्टी आठवत असतात। कुस्तीचा प्रसंग आठवतो, तेव्हाही ऋषिकेशवरती किती वाईट वेळ आलेली होती, या सर्व गोष्टी घडलेल्या असतात। आणि मग जानकी मात्र ऋषिकेशचे पाय दाबून देत असते। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, याची काही गरज नाही। तेव्हा जानकी म्हणत असते की असं काय म्हणताय तुम्ही। तर ओवी मात्र तिच्या आजी आजोबांबरोबर आलेली असते। आजीने छान लाडू बनवलेले असतात आणि ओवी म्हणत असते की आजी, मी तुला खूप मिस केलं, मला हे लाडू रोज खायला मिळाले पाहिजेत। तेव्हा ओवीला आजी म्हणत असते की हो, तुला हे लाडू रोज खायला मिळणार आहेत, पण तुझ्या लक्षात येतंय का ओवी, या सर्व गोष्टी ज्या पद्धतीनं घडलेल्या होत्या त्या पद्धतीनं माहिती आहे ना तुला काय करायचं आहे ते। आणि मग ओवी म्हणत असते की हो हो आजी, मला माहिती आहे, मला ना खूप त्रास झालेला आहे आणि मला तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती। आजी म्हणत असते की आता रोज दिवाळी असणार आहे, तू फक्त मला सांगायचं आणि मी ते बनवून खायला घालायचं। हे सगळं बोललं जात असतं। आणि त्याचसोबतच इकडे आता सुमित्रा म्हणत असते की बरोबर, अगदी बरोबर आहे, तसंच होणार आहे। आणि मग इकडे नाना म्हणत असतात की मला पण ओवीची सुमित्रा पप्पी घेत असते। तेव्हा ओवी मात्र चावटपणा करत सुमित्राला म्हणते की आजी बघ ना, नाना आजोबांना पण पप्पी हवी आहे। तेव्हा सुमित्रा म्हणते, काय पण काय बोलतेस का, त्यांना लाडू हवा आहे, पण त्यांना डॉक्टरांनी सांगितलंय ना गोड खायचं नाही, त्यामुळं त्यांना लाडू मिळणार नाही। तेव्हा ओवी म्हणत असते, आजी प्लीज दे ना गं, असं काय करते, मी घरी आले ना, इस खुशी में तो देना ही पडेगा, असं ती बोलत असते। तेव्हा स्वतःहून जाते आणि नानांना लाडू भरवते। नानांना म्हणते की हे घ्या, कारण तिलाही नानांसोबतच वेळ घालवायचा असतो, तिलाही खूप छान वाटत असतं। आणि फायनली ओवीचं सगळं कुटुंब तिला एकत्र मिळालेलं होतं। तिला नाना आजोबा, तिची आजी, सौमित्र काका, सारंग काका सगळेजण एकत्र हवे असायचे। आणि फायनली ती गोष्ट घडलेली असते। फायनली सगळं कुटुंब एकत्र असतं। ओवी त्याचबरोबर सुमित्रा, नाना खुश असतात। तेव्हा ओवी म्हणत असते की आता तुमच्या दोघांची सुटका नाही आहे, आता तुम्ही दोघांनी मला रोज गोष्ट सांगायची आहे आणि माझे लाडही करायचे आहेत, हे सगळं सांगितलं जात असतं। आणि तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की मला माहिती आहे की काय करायचं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीनं करायच्या आहेत। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे नाना आणि सुमित्रा म्हणत असतात की हो, अगदी तुला जसं हवं आहे तसंच सगळं होणार आहे बाळा, काळजी करायची काही गरज नाही, हे सगळं त्या तिला समजावून सांगत असतात। आणि नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तेव्हा ओवी म्हणत असते की हे काय, नाना आजोबांच्या डोळ्यात पाणी का आलेलं आहे।
तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते, अगं ते तुम्ही काहीतरी म्हणत असताना तेच त्यांचे ते आनंदाश्रू आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की अगं ते आनंदाश्रू आहेत, ते काही रडत नाही आहेत. तेव्हा मला सांग, आपल्या मनातली एखादी इच्छा असते आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो की नाही, मग त्यानंतर जे डोळ्यात पाणी येतं त्याला आनंदाश्रू म्हणतात, असं सुमित्रा ओवीला समजून सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं, ओवी मात्र सुमित्राबरोबर बोलत असते आणि त्यानंतर नानांकडे जाते, नानांना म्हणते आणि नानांना बरोबर कळतं तिला काय म्हणायचं आहे ते. आणि मग सुमित्रा म्हणते, आता काय हे? तेव्हा ओवी सांगते की ते माझं आणि नाना आजोबांचं आहे ना, ते आम्हाला दोघांनाच कळलेलं आहे. सुमित्रा म्हणते, असं आहे का, तुमच्या दोघांचं आहे का ते? असं म्हणत सुमित्रा ओवीला बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ओवी जाम खुश असते आणि ओवी म्हणत असते की आता मला रोज तुम्ही दोघांनी गोष्ट सांगायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही माझे लाड करायचे आहेत आणि सकाळी माझ्याबरोबर लपाछपीही खेळायची आहे, असं ओवी सुमित्रा आणि नानांना सांगत असते. दोघंही म्हणत असतात की हो, माझ्या लाडूबाईचे लाड असेच करणार आहे मी, कारण एकुलती एक नात आहे आणि तिचे लाड तर आजी आजोबा करणारच ना. हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर ओवी आणि नाना ते सगळे खुश असते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवलेला असतो, जानकी उठलेली असते, दारातलं सडा रांगोळी या सर्व गोष्टी केर काढणं हे सगळं ती करत असते. तिच्या नेहमीच्या सवयीने सकाळी लवकर ती उठलेली आहे आणि तिने कामाला सुरुवात केलेली असते आणि त्यासोबतच तिला खूप आनंद होत असतो. हे सगळं ती मनापासून करत असते, कारण हे सगळं करताना तिला आनंद मिळत असतो. आणि मग जानकी तुळशीला दिवा लावते, त्यानंतर देवघरात येते, देवपूजा करते आणि आता कितीतरी दिवसानंतर इकडे जानकी हे सगळं मनापासून करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जानकीने सर्व गोष्टी केलेल्या असतात, सगळ्या घरामध्ये धूप फिरवलेला असतो आणि स्वयंपाकाची तयारी करायलाही घेतलेलं असतं. एवढं सगळं जमत असतं आणि जानकीने ही सगळी तयारी केलेली असते, तुळशीला पाणी घातलेलं असतं, सर्व गोष्टी ती मनापासून करत असते. कारण आता गेली 10 वर्ष झालं हे सगळं जानकी मनापासून करत होती इतके दिवस आणि तिला खूप आनंदही व्हायचा हे सगळं करताना आणि आजही तिला तेवढाच आनंद होत आहे, कारण ती आपल्या माणसांसाठी ह्या सर्व गोष्टी करत असते. त्यामुळं तिला आनंद फारच होत असतो आणि मनापासून जेव्हा ह्या गोष्टी ती करत असते तेव्हा मात्र तिला खूपच छान वाटत असतं. त्यासोबतच जानकीला ह्या सर्व गोष्टी करताना छानही वाटत आहे, त्याचबरोबर आनंदही होत आहे. जानकीला भारी वाटत असतं की हे सगळं करताना तिला खूप भारी वाटत आहे, तिला खूप आनंद होत आहे. तिच्यासाठी हे तिचं मंदिर आहे आणि तिच्या मंदिरामध्ये हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र तिला खूप वाईट वाटत होतं, परंतु आत्ता तिने घराची जबाबदारी घेतलेली आहे आणि सगळं अगदी मनापासून सुरू केलेलं आहे. स्वयंपाकघरात येते, आल्या पहिल्यांदा गॅसची पूजा करते, कारण ती गॅसची आता स्वयंपाकघराची जबाबदारी कितीतरी दिवसानंतर जानकीने स्वतःकडे घेतलेली असते आणि जानकीने गॅसची पूजा केलेली असते, त्याचबरोबर स्वयंपाकाला सुरुवात करत असते. त्यासोबतच सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, जानकी तुझं आवरून पण झालं, किती लवकर उठलीस तू? तेव्हा जानकी म्हणते, हो नाही, सवय झालेली आहे, असं म्हणत आता सुमित्रा जानकीला म्हणत असते, काय सांगतेस? तेव्हा जानकी म्हणते, हो बरं आज काय बनवायचं सांगा, मेथी आहे, पालक आहे, काय बनवूयास? तेव्हा सुमित्रा म्हणते, काय बनवूया बरं? जानकी म्हणते, गोडाचं बनवूया का? तेव्हा सुमित्रा म्हणते, चालेल गोडाचं बनवूया, असं म्हणत सुमित्राने पण होकार दिलेला असतो आणि दोघीजणी मिळून आता ठरवणार असतात की नक्की जेवायला काय बनवायचं. गोडाचं बनवण्यासाठी जानकीने हातामध्ये तिथं पकडलेलं असतं आणि ठरवलेलं असतं. ती सुमित्राला म्हणत असते की आई यातला एक हात पकडा, असं म्हणता क्षणी तिने एका हातामध्ये पुरणपोळी पकडलेली असते आणि एका हातामध्ये श्रीखंडपुरीचा बेत असतो. तेव्हा सुमित्राने बरोबर पुरणपोळीचा हात पकडते आणि म्हणते की हा. तेव्हा जानकी म्हणते, पुरणपोळी. तेव्हा सुमित्रा म्हणते, खरंच तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात सगळ्यांना. आणि त्याच वेळी इकडे जानकी म्हणत असते, हो बरोबर आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या लेकालाही खूप आवडतात ना, आणि हे सगळं तर तुम्हीच मला शिकवलेलं आहे, तुम्ही सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनंच मी गोष्टी शिकत गेलेली आहे, त्या पद्धतीनंच मी गोष्टी करत गेलेली आहे. आणि या घराची जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिली, जेव्हा मी आलेले होते तेव्हा तुम्ही मला सांगितलेलं होतं की जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा सासू सुनेला आल्यानंतर पहिला दागिना देते
तो असतो स्वयंपाकघर आणि मी तुला हा स्वयंपाकघराचा दागिना देत आहे असं सांगून तुम्ही ती जबाबदारी माझ्यावरती दिलेली होती असं जानकी बोलत असते. आणि तुम्ही शिकवलेलं आहे, तुमच्या पद्धतीनं मी सर्व गोष्टी करत आहे असं जानकीचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जानकी हे सर्व बोलत असते आणि त्यासोबतच जानकी आनंदाने या सर्व गोष्टी करत असते. त्याचबरोबर जानकीने आता ठरवलेलं असतं की आज पुरणपोळीचा बेत करायचा, कारण ऋषिकेशला जानकीच्या हातची पुरणपोळी खूप आवडते. ऋषिकेशला तूप आणि पोळी खूप आवडत असते. तो आनंदाने ते सगळं करत असतो. त्यासोबतच इकडे सुमित्रा म्हणत असते की जानकी आज पुरणपोळीचा बेत तर दणक्यातच झाला पाहिजे, चल आता कामाला लागूया असं म्हणत सुमित्राने पदर खोचलेला असतो आणि कामाला येत असते. तेव्हा जानकी म्हणत असते की आई त्याची काही गरज नाही आहे, आता तुम्ही फक्त आराम करायचा आहे. आणि तुम्ही कोण आहात सांगा बरं? सुमित्रा म्हणते मी तुझी सासू आहे. जानकी म्हणते मग मी कोण आहे? त्यावरती सुमित्रा म्हणते की तू माझी सून आहे. हे सगळं दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी जानकी म्हणते की आता मी तुमचे लाड करणार आहे, तुम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सर्व गोष्टी करणार आहे, तुम्ही फक्त आणि फक्त हे सगळं आनंदाने स्वीकारायचं आहे. आणि सुमित्राला आराम करायला पाठवून जानकीने आता सुरुवात केलेली असते पुरणपोळी बनवायला. गॅसवरती डाळ शिजत टाकलेली असते आणि त्याच वेळी आलेली असते ती म्हणजे सगुणा. अहो जानकी वहिनी चला 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 मी स्वयंपाकाला सुरुवात करते असं म्हणत सगुणा धावतच आलेली असते आणि स्वयंपाकाला सुरुवात करत असते. जानकी म्हणत असते हे बघ सगुणा, मी काय सांगते तुला, स्वयंपाकाला सुरुवात वगैरे काही करायची नाही आहे, तू मला वाटलंस तर मदत कर, हे स्वयंपाकघर माझं आहे माहिती आहे ना तुला, मग ते मी माझ्या पद्धतीनेच वापरणार आहे, तू मला मदत कर. मग दोघीजणी मिळून पुरण वाटून घेतात. जानकी कणिक मळून घेते आणि पोळ्या बनवायला सुरुवात होते. पोळ्या, त्याचबरोबर कटाची आमटी, त्याचबरोबर उसळ. जानकीने खूप छान असा बेत केलेला असतो आणि खूप सुंदर असं सगळी तयारी झालेली असते. आणि त्यासोबतच सगळ्यांना आता जेवायला वाढायला घेतलेलं असतं. सगळे खूप आनंदात असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांनी हे सगळं केलेलं असतं तेव्हा सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर जानकी, घरातील सगळेजण खूप आनंदात आहेत. जानकी स्वतःच्या हाताने सगळ्यांना वाढत आहे. आणि त्याचबरोबर जानकी म्हणत असते की अहो जाऊबाई, तुमच्यासाठी ना जास्तच केले तर 2 पोळ्या एक्स्ट्रा केले, तुम्हाला जरा जास्त आवडतं ना त्यासाठी बनवलेल्या आहेत, तुम्ही खाव्याच लागतील. तेव्हा इकडे बोलत असते ती म्हणजे अवंतिका, कारण अवंतिकालाही पोळ्या खूप आवडत असतात. आणि अवंतिका म्हणत असते की वहिनी मला काय वाटतंय माहिती आहे का, की तुम्हीही आमच्यासोबत जेवायला बसा ना. जानकी म्हणते नाही नाही मी नंतर बघते. आणि आता लवकरच इकडे जानकी सगळ्यांना खूप छान भरवत असते. त्यावेळेस आजी म्हणत असतात की जानकी तूप दे का मला पोळीवरती. म्हणजे ही म्हातारी गुंडागुंडी करणारी ही म्हातारी आज जानकीला लगेचच तूप मागत असते. जानकीकडे मागणं करत असते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पोळ्या चांगल्या झालेल्या आहेत, अजून वाढ, हे सगळं चालू असतं. म्हणजे इतक्या दिवस जानकीच्या बाबतीत चुकीचं वागत असते आणि अजून वरून म्हणते की माझ्या गुंडीसाठी एक पोळी काढून ठेवा. आणि मग इकडे सुमित्रा म्हणते सगळेजण जेवायला बसले, तिला यायचं कळलं नाही आहे का वरती नेऊन भरवायचं आहे तिला, हे सगळं सुमित्रा बोलत असते. त्यावेळेस आता ऋषिकेशने पण पोळीचा घास खाल्लेला असतो आणि तोही म्हणत असतो की हो जानकी पोळ्या खूपच छान झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की उसळ ही जानकी खूप छान झालेली आहे. तेव्हा जानकी म्हणते की उसळ ही आईंनी बनवली आहे, उसळ मी नाही बनवलेली, असं जानकी स्वतःहून ऋषिकेशला सांगत असते. म्हणजे आता ऋषिकेशने इथे कौतुक केलेलं असतं. त्याचबरोबर आजी बोलत असतात आणि मग इकडे सारंग मात्र शांतपणेच बसलेला असतो, तो जेवत नसतो. जानकी म्हणत असते सारंग भाऊजी काय झाले, जेवा ना तुम्ही. सारंगला थोडासा पश्चाताप होत असतो, हे सगळं काय आहे, कारण काही झालं तरीही जानकी वहिनीने किती आनंदाने हे सगळं स्वीकारलेलं आहे, आपण चुकतोय का ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जानकी मात्र भयानक खुश असते, तिला खूप आनंद झालेला असतो. तिचं अख्खं कुटुंब एकत्र असतं, अख्ख्या कुटुंबाला ती खाऊ घालत असते, त्यांचं कौतुक करत असते, प्रत्येकाशी प्रेमाने वागत असते, प्रेमाने बोलत असते. आणि त्यासोबतच दरवाजा वाजतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कोण आलं असेल. जानकी म्हणते मी पाहते, असं म्हणत जानकी आता कोण आले हे पाहण्यासाठी जाते. ओवी सगळे आनंदाने जेवत असतात. सुमित्रा पण इकडे नानांना जीव घालत असते, नानाही आवडीने पोळी खात असतात. जानकी दरवाजा उघडते तर तो सावकार तिथे पोलिसांना घेऊन आलेला असतो. जानकी म्हणत असते की पोलीस आलेले आहेत.
तेव्हा ते लगेचच बोलायला सगळेजण तिथं उठून येतात. ऋषिकेशचं म्हणणं असतं की अचानक पोलीस का आलेले आहेत आणि पोलीस आलेले आहेत म्हणून ऋषिकेश सर्वजण आता उठून येतात. तर पोलीस आलेले असतात ते फक्त आणि फक्त सारंगला पकडून नेण्यासाठी, कारण सारंगने जे कांड केलेलं आहे त्याची शिक्षा तर सारंगला भोगावीच लागणार असते. आता सगळेजण उठून तिथे जाऊ लागतात आणि मग ते म्हणत असतात, काय आमंत्रण द्यायचं आहे का? म्हणजे आम्ही तर आता गुन्हेगारांना पकडायला आलेलो आहे, तर तुम्हाला सांगून यायचं का, तुम्हाला आमंत्रण द्यायचं का, असं ते बोलत असतात. त्याचवेळी इकडे ऋषिकेश, सारंग, सौमित्र सगळेजण जेवता ताटावरून उठून आलेले असतात आणि ते बोलत असतात. तेव्हा मात्र यांना धक्का बसलेला असतो. सारंगला तर आता जामच धक्का बसलेला असतो. ते म्हणत असतात की सारंग रणदिवेने 5 कोटीचा फ्रॉड केलेला आहे, फसवणूक केलेली आहे, त्यासाठी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासाठीच त्यांना पकडण्यासाठी आलेलो आहे. हे सांगितल्यानंतर सारंगला मात्र धक्का बसलेला असतो, कारण आता सारंगकडे कोणताच ऑप्शन नसतो आणि सारंग पळायला लागतो. मी काही केलेलं नाही आहे, मी तुमचे पैसे देतो, मी काही केलेलं नाही आहे, माझी काही चूक नाही आहे. सारंगची पळताभही थोडी झालेली असते. दादा वाचव, वहिनी वाचव असं तो म्हणू लागत असतो आणि तो घाबरत असतो आणि तो वरती येतो. तेव्हा ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याला सांगू लागतो की ऐश्वर्या, चला ना प्लीज, तुम्ही चला ना, सांगा ना, तुम्ही पोलीस आलेत, मला पकडायला आलेत, काहीतरी करा ना, डॅडाला फोन करा तुमच्या. ऐश्वर्या म्हणते, शांत व्हा, मी बघते काय करायचं आहे ते, असं म्हणत ऐश्वर्या डॅडाला फोन करायला घेते. आणि ऐश्वर्याने आता तिच्या डॅडाला फोन करायला घेतलेला असतो. तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो, तुमच्याकडे वॉरंट आहे का, असं म्हणता क्षणी इकडे आणि मग त्यांनी आणलेलं जे वॉरंट आहे ते सौमित्रेला दाखवतात आणि लवकरात लवकर सारंग रणदिवेला ताब्यात द्या असं सांगितलं जातं. सारंगने जे काही आता 5 कोटी रुपये घेतलेले असतात तेव्हा त्याच्या विरोधामध्ये सावकाराने पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि त्यामुळे इथे सारंग खूपच जास्त घाबरलेला असतो. सावकार पोलीस घेऊन आशीर्वाद बंगल्यावरती पोहोचलेला असतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, तुम्ही अचानक पोलीस घेऊन आमच्या घरी कसे काय आलात? तेव्हा इथे सावकार म्हणत असतो की ज्या वेळेला घराचा लिलाव होता त्यावेळेला जानकी मॅडम अचानकपणे घराचे ओरिजिनल पेपर घेऊन आले होते, बरोबर ना? मग त्या जशा अचानक आल्या होत्या ना, तेव्हा मी आता पोलिसांना घेऊन अचानकपणे आलोय, कळलं का? मी घरावरती कब्जा करू शकत नाही, पण त्या टेडी बेअरला मी फ्रॉडच्या केसमध्ये नक्कीच अडकवू शकतो, कारण त्याने माझ्याकडून 5 कोटी रुपये घेतलेले आहेत, कळलं ना तुम्हाला? तेव्हा इथे जा आत्ताच्या आत्ता त्याला अरेस्ट करा, असे इथे सावकार म्हणत असतो. तेव्हा पोलीस आता वरती जाणार. तेवढ्यातच इथे सौमित्र हा काही बोलायच्या आधीच ऋषिकेश म्हणत असतो की 1 मिनिट थांबा, मी जातो आणि त्याला घेऊन येतो. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, पोलीस मला घेऊन जातील फ्रॉडच्या केसमध्ये, तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी माझी मदत करा, मला पोलिसांकडे जायचं नाही आहे. ऐश्वर्या आपल्या डॅडला फोन करते, पण इथे आता सयाजी विखे पाटीलसुद्धा उडवाउडवीची उत्तरं देतात, कारण 5 कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे त्या लोकांना परत करायला, म्हणून त्यांनीसुद्धा फोन कट केलेला असतो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की थांबा, मी सारंगला घेऊन येतो. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही स्वतःच्या भावालाच कुठे आणायला जाताय? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, हे बघ, कायद्याच्या आड आपण येऊ शकत नाही, कारण सारंगने घरामध्ये आणि घराबाहेर दोन्हीकडे सुद्धा खूप मोठे गुन्हे करून ठेवलेत, हे तुला पण माहिती आहे, आणि आता सारंगचं पोलीस स्टेशनला जाणं जास्त महत्त्वाचं आहे, तेव्हा मला अडवू नकोस. तेव्हा इथे ऋषिकेश येतो आणि दरवाजा नॉक करतो आणि म्हणतो की सारंग, दरवाजा उघड. सारंग म्हणतो की नाही, मी नाही उघडणार दरवाजा. दादा, पोलीस गेले का रे? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की सारंग, दरवाजा उघड, मी सांगतोय ना तुला, एकदा सांगून कळत नाही का तुला? तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, तुम्ही तरी काहीतरी करा ना. सौमित्र म्हणत असतो की हे बघा, तुम्ही अचानकपणे इथे आलात, तुमच्याकडे काही अरेस्ट वॉरंट वगैरे आहे का? वॉरंट घेऊन आलात का तुम्ही? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ओ ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्हाला काय वाटलं उठलो आणि त्यांना अरेस्ट करायला आलो का? आमच्याकडे इथे कायद्याने वॉरंटसुद्धा आहे आणि आम्ही त्यांना घेतल्याशिवाय जाणारसुद्धा नाही. तेव्हा आजी म्हणतात, चौकशी केल्यानंतर तुम्ही त्याला पाठवून द्याल ना? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आजी, तेवढं सोपं आहे का? अहो, फ्रॉडची केस आहे, 5 कोटी काही कमी रक्कम नाही, कळलं ना? तेव्हा इथे जानकी म्हणते, आता काय करायचं सौमित्र भाऊजी? तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी, तू एक काम कर, तुझं आणि तू सारंगला खाली घेऊन ये, तो जर आला नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. दादाचं काही तू ऐकायचं नाही, तुझं आणि त्याला समजाव आणि खाली घेऊन ये. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, सारंग, दरवाजा उघड, नाहीतर मी दरवाजा तोडे ना, एकदा सांगून तुला ऐकू येत नाही आहे का? तेव्हा इथे जानकी धावत पळत येते
ती म्हणत असते की सारंग भाऊजी प्लीज दरवाजा उघडा ना, प्लीज दरवाजा उघडा. हे बघा तुम्हाला काही होणार नाही. ऋषिकेश आहे, मी आहे, सौमित्र भाऊजी आहेत, आम्ही सगळेजण आहोत तुमच्या पाठीशी. फक्त तुम्ही दरवाजा उघडा आणि आता बाहेर या बरं. तुम्ही बाहेर नाही आलात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते जा ना, उघडा ना दरवाजा. तेव्हा इथे सारंग येतो आणि दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्या म्हणतो की दादा वहिनी मला नाही जायचं आहे पोलीस स्टेशनला, वहिनी काहीतरी कर ना गं. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की हे बघा तुम्ही अजिबात घाबरू नका सारंग भाऊजी, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, आम्ही आहोत ना सगळेजण. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब आता खालून ओरडतात आणि म्हणतात की चला चला लवकर चला, बास झाला टाईमपास. सावकार म्हणत असतो अहो लवकर त्याला घेऊन या नाहीतर पळून जाईल तो. तेव्हा सौमित्र म्हणतो असा कसा पळून जाईल, त्याला दादा गेलाय ना आणायला, थोडा धीर धरा. त्यानंतरला इथे ऋषिकेश सारंगचा हात पकडतो, त्याला खाली घेऊन येतो आणि पोलिसांना म्हणतो की घ्या याला घेऊन जा. तेव्हा सारंग मागे वळून ऋषिकेशकडे बघतो. ऋषिकेशच्या नजरेत सुद्धा रागच असतो आणि इथे सारंगच्या नजरेत सुद्धा. तेव्हा सारंग जातो आणि म्हणतो नाना वाचवा ना तुमच्या मुलाला, तुमच्या लाडक्या मुलाला वाचवा. तेव्हा इथे नानासुद्धा तोंडावरती हात घेतात आणि त्याचा हात झटकून टाकतात. त्यानंतरला इथे सुमित्राला सुद्धा तो म्हणत असतो की आई अगं बोल ना तू तरी काहीतरी, मला हे लोक घेऊन जात आहेत. तेव्हा इकडे आता ऋषिकेशसुद्धा त्याची मदत करायला तयार नसतो. तेव्हा इथे सारंग जातो सौमित्रकडे आणि म्हणतो की दादा तू मला वाचवशील ना, प्लीज या लोकांना सांग ना मला घेऊन जात आहेत. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो अरे हो हो मी आहे ना, मी तुझ्या बेलसाठी प्रयत्न करेन, तू नको काळजी करू, आता ते लोक तुला चौकशीसाठी घेऊन जात आहेत. तेव्हा सारंग म्हणतो की दादा तू जरी माझी मदत नाही केलीस ना तरीसुद्धा माझी ऐश्वर्या आहे ना, माझी ऐश्वर्या येईल मला वाचवायला. तेव्हा इथे आता जानकीसुद्धा आजूबाजूला ऐश्वर्या कुठे आहे ते बघत असते. ऐश्वर्या खाली आलेली सुद्धा नसते. दरवाजा थोडासा उघडा असतो. तेव्हा सारंग वरती बघतो तर ऐश्वर्या त्याच्या मदतीला आलेली नसते. तेव्हा इकडे ऐश्वर्याला काही देणं घेणं पडलेलं नसतं की त्याला पोलीस घेऊन जात आहेत की त्याला दुसरं कोणी घेऊन जात आहे. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्याला काही देणं घेणं नसतं, ते अजिबात खाली डुंकूनसुद्धा बघत नाही. तेव्हा इथे सारंगला फार आश्चर्य वाटतं. तेव्हा इकडे पोलीस आता सारंगला घेऊन जात असतात. तेव्हा इथे सारंगच्या मनामध्ये सुद्धा प्रेक्षकांना विचार आला असेल की मला पोलीस घेऊन जात आहेत आणि साध्या ऐश्वर्या मला बघायला सुद्धा आलेली नाही आहे. ऐश्वर्याला काही देणं घेणं नाही आहे, तिला फक्त स्वतःची देणं घेणं आहे आणि त्याचबरोबर रणदीव यांचं कुटुंब कसं उद्ध्वस्त होईल याचा ती विचार करत असते. सारंगला आता पोलीस घेऊन गेल्यानंतर इथे सुमित्रा खूपच जास्त रडत असते, कारण जरी पण तो चुकीचा असेल तरीसुद्धा तिचा तो लहान मुलगा आहे आणि म्हणून तिला वाईट वाटत असतं. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी आपल्या कुटुंबाला नाही तुटू देणार आणि आता सारंग भाऊजींना आपली गरज आहे, आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया. मी आहे ना, मी सारंग भाऊजींना घरी घेऊन येईन. इथे ऋषिकेशने तर आता पाठच फिरवलेली असते. सारंग पोलीस स्टेशनला आलेला असतो. सारंग खूपच जास्त घाबरलेला असतो. 5 कोटीचा फ्रॉड हा केल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणलेलं असतं. ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांच्यामुळे इथे सारंगची ही अवस्था झालेली असते. तेव्हा हवालदार एका चोराला मारून आता घेऊन येत असतात. तेव्हा सारंगच्या अंगावरती काटा येतो. त्याला असं वाटतं की चोरी केल्यानंतर इतकं मारलं जातं, मी तर 5 कोटी रुपये बुडवलेत, माझी काय अवस्था होईल. तेव्हा इथे हवालदार येतात आणि म्हणतात की इथे चोऱ्या करतात आणि आमच्या डोक्याला ताप करून ठेवतात. तेव्हा हवालदार म्हणतात काय रे, हा तर तो सारंग रणदिवे ना, इथे काय करतोय तो. तेव्हा इथे सारंग त्यांच्याकडे बघायला लागतो. तेव्हा हवालदार म्हणत असतात अहो 5 कोटीचा फ्रॉड केलाय त्याने, 5 कोटी रुपये घेतलेत आणि त्या माणसाला फसवलंय. तेव्हा इथे हवालदार म्हणतात की बाप रे, म्हणजे नाव जसं मोठं तशी यांची कारस्थानं सुद्धा मोठी, फ्रॉडसुद्धा यांचे मोठे. तेव्हा इथे दुसरे हवालदार म्हणतात नाही रे, सगळेच रणदिवे असे नाही आहेत, यांच्या घरातली बाकीची माणसं खूपच जास्त चांगली आहेत. आपले ऋषिकेश दादा स्पर्धा जिंकले आणि आपल्या गावाचं नाव पेपरच्या पहिल्या पेजवरती छापून आणलं, सगळ्यांनी कौतुक केलं आणि हे यांचं थोबाड आता उद्याच्या पहिल्या पेपरवरती, पहिल्या पेपरला तर येईलच पण पहिल्या पानावरती छापून येईल. बघच तू, यांनी इतका मोठा फ्रॉड केलेला आहे. तेव्हा इथे सारंग आता घाबरतो. तर इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते आल्यानंतर सारंग घाबरत त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना म्हणत असतो की साहेब काहीतरी करा ना, मला सोडा ना इथून. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कसं सोडायचं तुम्हाला,
5 कोटी रुपये आहेत का? जर असतील तर मला द्या आणि मग तुम्ही इथून जा, नाहीतर मग वाट बघा तुमच्या शिक्षेसाठी. तेव्हा इथे सारंग म्हणतो, नाही साहेब, खरंच माझी काही चुकी नाही आहे हो, मला फसवलं गेलं आहे, हे पैसे मी नाही घेतलेत. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही नाही घेतलेत तर मी घेतलेत का? मी घेतलेत का पैसे? तेव्हा सारंग म्हणतो, नाही पैसे मी घेतलेत, सह्या मी केल्यात, पण पैसे माझ्या हातामध्ये आले नव्हते, मी खरंच काही नाही केले. कारण प्रेक्षकांनो, पैसे सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या यांनी घेतलेले असतात. त्याचबरोबर इथे आता सारंग म्हणतो की काही होऊ शकत नाही का, काही करू शकत नाही का, मी कसा सुटू शकतो? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, सुटू शकतोस ना, तुझी जर बेल कुणीतरी केली तर तू इथून जाऊ शकतोस, पण आता 5 कोटी रुपयांवरती तुला कुणी बेल देईल असं वाटत नाही मला. तेव्हा सारंग म्हणतो, नाहीतर काय होईल? त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग तुला शिक्षा होईल, 7 वर्षांची शिक्षा, जाशील खडी फोडायला. 5 कोटी रुपये घेताना काही वाटलं नाही ना, मग ते फेडताना एवढी का तुला लाज वाटायला पाहिजे रे? फेडायचे होते ना पैसे. तेव्हा सारंग घाबरलेला असतो. सारंग म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, मला फोन मिळेल का? प्लीज प्लीज मला एकदा तुम्ही फोन द्या ना. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं बरं ठीक आहे, देतो, आणि त्याला फोनसुद्धा देतात. सारंग तर मनामध्ये पूर्णपणे आता घाबरून गेलेला असतो. त्यानंतर इथे सुमित्रा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती आता रस्त्याकडे डोळे लावून बसलेली असते, काही खात नसते, काही पित नसते. त्यानंतरला जानकी आहे, त्यांनी म्हणत असते, आई तुम्ही शांत व्हा बरं, या इथे बसा. हे बघा, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना, बीपी वाढला तर काय करायचं आपण? हे घ्या, लिंबू पाणी पिऊन घ्या बरं. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नको जानकी, मला काही नको आहे. हे बघ, जोपर्यंत माझा सारंग घरी येत नाही ना सुखरूप, तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे की पिणार नाही आहे. मला माहिती आहे गं, त्याचं चुकलं आहे, पण म्हणून त्याला पोलीस घेऊन जातील, त्याला मारलं बिरलं तर? एवढं मला माहिती नव्हतं गं, त्याला मारत असतील का गं जानकी? तेव्हा जानकी म्हणते, नाही आई, तुम्ही उगाच चुकीचा विचार करू नका, तिथे सारंग भाऊजींना मारायला घेऊन गेलेले नाही आहेत. तेव्हा इकडे आता अवंतिका म्हणत असते, फक्त सारंग भाऊजींना तिथे आता इन्क्वायरी करण्यासाठी घेऊन गेलेत, आणि सौमित्र गेलाय ना, त्यांच्या बेलसाठी प्रयत्न करतोय ना, सौमित्र आता येतच असेल, मी त्याला फोन करते ना. तेवढ्यातच इथे सौमित्र आलेला असतो. अवंतिका म्हणते, ते बघा सौमी आला सुद्धा. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की मी सारंगच्या बेलसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि बेलसुद्धा मिळणार आहे, बेलचे पेपर मी घेऊन आलो आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, आणि वकीलपत्र? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वकीलपत्र तर मीच घेतले. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की बेलचे पेपर तर मी घेऊन आलो आहे, पण कुणाला तरी माझ्याबरोबर यावं लागेल, कारण का कुणीतरी विटनेस हवं आहे ना, खरं खोटं काय ते सांगायला. तेव्हा इथे लगेच आजी म्हणते, मग ऐश्वर्याला घेऊन जा ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, कशाला? ऐश्वर्याने तर सगळा हा गोंधळ घालून ठेवलाय. तेव्हा आजी म्हणते, अगं या सगळ्यात तिची काय चुकी? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई अगं तिची नाही चुकी आहे या सगळ्यामध्ये, तर कुणाची चुकी आहे? अगं तिनेच तर हा सगळा गोंधळ घालून ठेवलाय ना, या घराचं वाटोळं तिने काही कमी केलंय का आधीच? तेव्हा अजून करायला सांगतेस? तेव्हा इथे आजी म्हणते, अगं पण तिने हे सगळं घरासाठीच केलं ना. सुमित्रा म्हणते, काय घरासाठी केलंय? अगं घराची वाट लावून ठेवली तिने, हे तुला दिसत नाही आहे का? त्यानंतर इथे आता हवालदार म्हणतात की याला फोन द्यायचा की नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की द्या, त्याला फोन द्या. तेव्हा इकडे आता हवालदार मॅडम यांनी फोन दिलेला असतो. सारंग घाबरलेला असतो, आता कुणाला फोन करायचा याचा विचार करत असतो. तेव्हा इथे कुणी तुम्हाला मदत करेल असं तर काही वाटत नाही, पण आता तरीसुद्धा फोन द्या. तेव्हा इथे लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं की काय बोलतायत काय नाही. तेव्हा सारंग फोन करतो आपल्या सासऱ्यांना, सयाजी विखे पाटीलला फोन करतो, पण इथे सयाजी विखे पाटील काही फोन उचलत नाही. पोलीस स्टेशनचा नंबर गेलेला असतो. तेव्हा त्याच्यासमोर त्याचा माणूस उभा असतो. तो म्हणत असतो की साहेब, अहो फोन वाजतोय तुमचा, कोणीतरी सारखं सारखं करतंय, महत्त्वाचा असेल, फोन घ्या. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, अरे मला माहिती आहे माझ्या जावयाचा फोन असेल, 5 कोटीच्या फ्रॉडमध्ये इन्स्पेक्टर साहेब त्याला अरेस्ट करून घेऊन गेलेत ना, तेव्हा मदतीसाठी फोन करत असेल. तेव्हा इकडे आता त्याचा माणूस म्हणतो, साहेब अहो मग फोन उचला, त्यांची मदत करा, ते जावई आहेत ना तुमचे, मदतीसाठीच फोन करतायत. तेव्हा इथे साहेबजी म्हणतो, तुला का रे एवढा पुळका? तो काय माझा पोरगा आहे का? मी नाही त्याचा फोन उचलणार, त्याला मदत करायला तो काय माझा पोरगा लागतो? 5 कोटी काही कमी रक्कम नाही आहे, मी त्याचा फोन उचलणार नाही आणि मी त्याला मदतसुद्धा करणार नाही आहे. तेव्हा इकडे आता सयाजी विखे पाटील काही त्याचा फोन उचलत नाही त्याला मदत वगैरे करायला.
त्यानंतर इथे सुमित्रा म्हणत असते, आई अगं त्या ऐश्वर्याची बाजू घेणं बंद कर. या घराचं वाटोळं आहे ना तिने केलं आहे. माझ्या मुलाला सुद्धा तिनेच अडकवलं आहे. तिने आणि तिच्या वडिलांनी सही करायला सांगितली 5 कोटीसाठी आणि कंपनीसुद्धा घालवली आणि घरसुद्धा घालवलं. रस्त्यावरती भीक मागायची वेळ आणली होती त्या लोकांनी. हे तुला कळत नाही का? तेव्हा इथे आजी म्हणतात, बघा बाबा मग कुणाला पाठवायचं आहे ते. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश आहेत ना, ऋषिकेश जातील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही मी नाही जाणार. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश असं काय करताय? अहो भाऊ आहेत ना ते तुमचे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, का ज्या वेळेला त्या भावाने आपलं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं तेव्हा तो भाऊ कुठे गेला होता? मी त्याला आता मदत करणार नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी जाऊ दे, तू त्याला जबरदस्ती करू नकोस. मी सारंगला संस्कार देण्यामध्ये कुठेतरी कमी पडले होते. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की मी जाते. तेव्हा जानकी म्हणते, नाही नको आई, कुणीही जाऊ नका, मी जाते. माझ्या घरातल्या लोकांसाठी मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहीन आणि मी त्यासाठी कुणालाही गयावया करणार नाही आहे. ज्याला नसेल जायचं त्याने नका जाऊ, मी जाणार आहे त्यांच्यासाठी. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, थांब जानकी, मी जातोय. तेव्हा इथे जानकीसाठी ऋषिकेश जायला तयार होतो आणि सौमित्राला म्हणतो, चल सौमित्र आपण दोघेजणं जाऊया. तेव्हा इथे जानकीला खूपच जास्त आनंद होतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे बेलचे पेपर घेऊन सौमित्र आणि ऋषिकेश दोघेजण आलेले असतात. तेव्हा सारंग खूप खुश होतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे वा, एवढ्या कमी वेळेमध्ये बेलचे पेपर घेऊन आलात सुद्धा. तेव्हा इथे आता सारंगला म्हणतात की जा रे बाबा जा. तेव्हा जात असताना इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, थांब रे थांब, 5 कोटी रुपये कुठे आहेत? तेव्हा इथे आता ऋषिकेश हा गप्प बसलेला असतो. तेव्हा सारंग म्हणतो, दादा 5 कोटी रुपये कुठे आहेत? त्यानंतरला इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की गृहप्रवेश झाला, या घरामध्ये आलीस, पण नानांना तूच धक्का दिलायस हे माहिती आहे ना. तेव्हा आता काय करशील? त्याच्यातून कशी निर्दोष सिद्ध होशील? तेव्हा जानकी म्हणते, माहिती आहे, सगळं काही लक्षात आहे माझं आणि सगळ्याचा तुझ्याकडून बदला घेतल्याशिवाय मी सुद्धा काही स्वस्त बसणार नाही आहे. हे घे, तोंड गोड कर आणि तू जे जे काही केलेस ना माझ्याबरोबर त्याचा सगळा हिशेब मी अगदी चुकता करून घेणार आहे. आता वेळ तुझी आली ऐश्वर्या. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता फक्त रात्र वैऱ्याची नाही आहे तर अख्खा दिवससुद्धा वैऱ्याचाच आहे, कळलं ना तुला? असं बोलत असताना जानकीने तिच्या तोंडामध्ये चांगला पुरणपोळीचा घास कोंबलेला असतो आणि तिला चेतावणी दिलेली असते की आता तू माझ्याबरोबर वाईट वागलेस ना त्याचा बदला मी घेणारच.